चला तर मग आज आपल्या एपिसोडला सुरुवात करूया. KBR मध्ये आपले स्वागत आहे. आज आलेले आहेत म्हातारे दादा, एकदम 99 वर्षाचे दादा आलेले आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून माहिती बघूया आणि त्यांना KBR तर्फे प्रश्न विचारूया. चला तर मग सुरू करूया आपण आज. अहो ते तुमचं बारकं नाही का छोट्या कुठे गेलाय? आला नाही का आज? हा लई मजा करतो तो जरा. तुझ्या पण मला फिरकी घ्यायची हो. येईल तो आता, येईल थोड्या वेळात. आला की मग बोला म्हणा. आपण आता सुरू करू तोपर्यंत. दादा नीट बसा तुम्ही, असं मध्ये काय पण नका करू. इथे छोटे आलं तर मग बोलू आपण त्याची. अरे तू गप. तुझं वय काय, माझं वय काय, आणि तुझ्यापेक्षा मी जास्त शिकलेलो आहो. जास्त वय आहे माझं तुझ्यापेक्षा. कधी बोलायचं काय बोलायचं मला कळते रे बाबा. शांत बस तूच. जाऊ द्या नाटक असं नका करू. लहान आहे तो, किती केला ते. तुझा जास्त वय आहे, तुम्हाला अनुभव जास्त आहे. मला एकदम जुने पुराणे प्रश्न विचारा बघा. तरच मी KBR विजेता ठरवू शकतो. नाहीतर अवघड आहे बघा. मग जरा जुने विचारा. हो बरं. हॅलो आई, मी पोचलो बघूया. KBR सेंटरवर पोचलो. पप्पा आहेत बसले तर. आहेत इथेच आहेत हो. मला वाटलं दुसरीकडे कुठे गेले काय माहिती. इथेच आहेत बघ, कामावर चालेत आता. इतके दिवस सुट्ट्या मारल्या, आता कामावर चालेत. नको टेन्शन घेऊ. मी बघतोच पप्पा. अरे बापरे, माझे एकदम जास्त पाहिजे दादा आलेले. वय किती हो तुमचं? हा सांगा की. अरे मी आता 2 दिवसात शतक ठोकणार आहे. तू नको टेन्शन घेऊ. कळलं का? तुझं काय वय आहे, तुझं बारीक आहेस तू अजून. कप माझं वय आता शतक ठोकतो मी. तुझ्या नाही का 2020. चल. बरं लय नका बोलू. आता खेळायचे मग 2020 शतक टोका आता प्रश्न विचारल्यावर. बरोबर आहे का? चला तर मग तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे आज. पंढरपूर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? नीट आहे का? पंढरपूर हे शहर कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? ऑप्शन आहेत. 1 लातूर, 2 परभणी, 3 सोलापूर आणि 4 यापैकी नाही. पंढरपूरला गेला कधी अख्खं शतक ठोकला तुम्ही आता वयाचं. गेला पंढरपूरला कधी? माहिती आहे का नाही? विठ्ठल कुठे आहे त्याची? माहिती आहे का नाही तुम्हाला पंढरपूर कुठे आहे ती? सांगा मग आता. मला माहिती दादा, सांगतो मी. दुसऱ्याला सांगायला परवानगी नाही. हे रूल्स आहेत आमचे KBRचे, त्याच्यामुळं दुसऱ्याने सांगायचं नाही. नका फुकलो. सांगा आता उत्तर. उत्तर आहे सोलापूर. आता उत्तर लॉक करून घ्या पप्पा. गोळ्या यांचं बरोबर आहे का? तुमचं उत्तर लॉक करून घेतो. तुमचं उत्तर सोलापूर हे बरोबर आलेलं आहे. तरी तुम्ही पहिला प्रश्न विजयी झालेला आहात. लईच विचारा मी आता. विचारा दुसरा प्रश्न विचारा. तुम्ही विचाराच हो. नकाच टेन्शन घेऊ. मी KBRचा विजेता ठरतो बघा आज. दुसरा प्रश्न आहे तुमच्यासाठी. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे खालीलपैकी? ऑप्शन आहेत. ऑप्शन 1 दिल्ली, ऑप्शन 2 नागपूर, ऑप्शन 3 मुंबई, ऑप्शन 4 वरीलपैकी एकही नाही. तुमचा वेळ सुरू होतोय आत्ता. कोणतं म्हणलो? कुणाची राजधानी? महाराष्ट्राची का? म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली आपण राहतो इथली का? हो दादा, आपण आता इथं महाराष्ट्रात ना, त्या महाराष्ट्राची राजधानी म्हणतोय मी. तुम्हाला काय वाटलं? सांगा आता विचार, सांगा लवकर. उत्तर आहे आपली मुंबई. महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. लवकर आता. अरे बापरे, दादाचं काय 90 पुढे गेले, 90 झाले, 100 होणार आहे. तर आता काय करावं बाबा, एकच हुशार आहे मेमरी. खाता हो तुम्ही. आता शतक ठोकणार आहोत तरी पण लईच दिमाग भारी बाबा. तर जुन्या माणसाच्या असे दिमाग आहे. नवीन दिमाग मध्ये काय नाही. इस्तापुसा भरल्या पाहिजे. जुनेच माणसं लई निभर आहेत बाबा दिमागात पण. तुमचं उत्तर लॉक केलेलं आहे. आता बघूया आपण. तुमचं उत्तर आलेलं आहे मुंबई. हे ऑप्शन एकदम करेक्ट बरोबर आहे. चला तर आपण दुसरा प्रश्न पण बरोबर सांगितलेला आहात. तिसऱ्या प्रश्नाकडे बोलूया. मग आपल्याला तिसरा प्रश्न विचारतो.
आता तिसरा प्रश्न आहे, कोंबडीला किती पाय राहतात? कोंबडीला किती पाय राहतात? बापरे, काय सांगा बाबा, आता कसला प्रश्न आलाय बाबा, एक नंबर. मी जर बरोबर उत्तर सांगितलं तर कोंबडी देतो का मला ती? हां कोंबडी देतो का? हो, बरोबर उत्तर सांगितल्यावर हे म्हणतोय मी. लगेच कसा बसला बा माझा, औषध पण पुन्हा खोकल्याच पण. तसं नसते हो, कोंबडी भेटत नसते तुम्हाला. ते उगं प्रश्नाने उत्तर राहतात त्याच्यामुळे विचारत. सांगा उत्तर. उत्तर काय आहे बाबा, 2 पाय राहते कोंबडीला. बरोबर आहे का नाही बघा बरं लॉक करून. हो, काय थंडी सुटली बाबा बाहेर, नुसती अवकाळी थंडी सुटली. तुमचं उत्तर आहे, लॉक केलेलं आहे. जे तुम्ही सांगितलेलं उत्तर आहे 2, हे बरोबर आहे उत्तर एकदम. आता शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही जर शेवटचा प्रश्न बरोबर सांगितला तर तुम्हाला केव्यातर्फे विजेता घोषित करण्यात येईल. त्यासाठी आता शेवटचा प्रश्न आहे, डोक्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? डोक्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ऑप्शन आहेत 1 हेड, ऑप्शन 2 पेड, ऑप्शन 3 केड, ऑप्शन 4 वरीलपैकी की नाही. तुमचा वेळ सुरू होतोय आता. काय बाबा उत्तर आता ह्याचं, डोक्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? आता आम्हाला इंग्लिश कुठे येत होती काय माहिती, प्रश्न येतो का नाही बाबा आता मला. सांगा आता, शेवटचा प्रश्न आहे, सांगा हो. आणि बक्षीस घेऊन जावा, विजेता ठरा तुम्ही केबीआरचा आमचा पहिला. उत्तर काय बाबा आता, हेच अवघड आहे. डोक्याला काय म्हणतात? हाड म्हणतात का काय हो? हाड, हाड बघा हाड. अरे बाप रे, काय म्हणते तो बाबा, हाड म्हणून काय? कोंबडीचं उत्तर सांगितलं सांगा, कोंबडी खाली का म्हणूनच हाड म्हणा. कशाचं हाड खालो? असं करावं दादाजी, काय करावं बाबा आता तुम्हाला, लयच अवघड आहे. एवढं सोपं प्रश्न आहे, कसं उत्तर दिलं तुम्ही? चुकीचं उत्तर सांगितलं की एकदम, आता काय करावं त्याच्यावर बाबा. तुझी तर ते तुमचं मात्र म्हणा आता. आता 100 ठोकणार होतो, तुम्ही तर ठरून चांगलं पैसे भेटले तुम्हाला, आता काय करतो? आजीला काय सांगतो काय माहिती. अगं बरे काय करायचे? हाड म्हणा तर का म्हणू, आता मी रात्रीच हाड खाल्ली. खाल्लं ना, मग ते हाडाचं पीस खाल्लं, त्याच्यामुळं मला लक्षात राहिलं. मग आता काय करू, काय सांगू डोक्याला? हे काय म्हणतात म्हणून माझं डोकंच असं आहे हाडासारखं बघ, निबर म्हणून मी तर सांगतो. काय म्हणतात का काय माहिती. उत्तर एकदम चुकलेलं आहे. आता डोक्याला इंग्लिशमध्ये हेड म्हणतात हो, हेड, HEAD, हेड म्हणजे डोके. कधी ऐकलं असेल की छोट्या अभ्यास करताना, घरचे मुलं छोटे अभ्यास करताना नाटक तुमचे का नाही, हाड म्हणत नसेल. हाड हे कशात राहते माहिती आहे का तुम्हाला? मला माहिती बाबा, आताच घरी पार्सल ठेवून आले बाबा. ते तर गेलो म्हणूनच वेळ झाला मला. आता करते आई पण भाजी. एक नंबर गेली मग तेच खायचं आपल्याला. हो. हा, थंडी सुटली ना माहिती, त्याच्यामुळं नुसती कडकडे इथे थंडी आहे, अवकाळी थंडी, लयच थंडी सुटली बाबा. आता घरी गेली की मग गरमागरम खाण्याचं आपण. अरे असं नका बोलू, आता प्रश्न चुकला माझा. कसं करू आता मी? शेतात ठोकायच्या जवळ मला बक्षीस बिन आलं तर भारी झालं असतं. आमचा काळ वेगळा होता, त्याचा काळ वेगळा आहे. कसं करावं आता? तुमच्यात काय केली ते? चला मग आम्ही येऊ का तिकडं तुमच्या घरी? हो, चला की मग, तेवढं तरी काम करा आता. तर ठोकणार 2 दिवसात, तेवढं तरी चला मग. 1 पायाचं 2 पायाचं हाडी खुडी, आता उत्तरच हाड म्हणून सांगितलं त्याच्यामुळं चला हाड खावा आता हाडी खुडीतलं. थंडीचं मस्त. तर मग आजचा एपिसोड इथेच थांबूया, उत्तर चुकलेलं आहे. आता पुढच्या एपिसोडमध्ये बघूया आपले नवीन गेस्ट कोण येतात, त्यांचा प्रश्न विचारूया आपण. पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया आपण. चला तर मग, टिंग टॉंग. हो, बाय. हो ना करू, घरी म्हातारीला गेल्यावर सांगा म्हणा आजीला, हे हारलो म्हणून मी. एकच प्रश्न आला मला, आजीला विचारा नेमकं काय म्हणते ती हेडला मराठीत, लोक त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणते हे विचारा. रडू नका आता, शेतात ठोकणार 2 दिवसात, नका रडू बाबा. त्याला तेवढी कोंबडी खाऊन जावा म्हणा आता. अरे छोट्या काय पण बोलू नको तसं, ते आजोबा आहेत, आता बाबा आहेत, त्यांना बोलू नये, वय जास्त त्यांचं. बरं चालते बाबू. थंडी काय वाजली बाबा. चला बाबा दादा, लई थंडी वाजली, चला तुम्ही शिरवा वरचा रस्सा हा ना, तांबडा पांढरा रस्सा. चला 1 नंबर रस्सा खावा म्हणा आता.